आता चालू केलं. हां भाई लोक पोचलोय मी वरती कळसुबाईच्या शिखरावर. नॉनस्टॉप म्हणजे बोलतात ना की पायाची फुल लागलेले, पण मी एवढा डेडिकेशनने पहिल्यांदा चढलोय फक्त तरी. आणि माझे ट्रिपचे लीडर पण मागे राहिले. हा मित्र सोबतीला आहे ज्याने एंडपर्यंत साथ नाही सोडली. म्हणजे साथ मीच सगळ्यांची, आम्ही दोघांनी सोडली बोला गेलं. पण भाई साहेब असले मजा आली ना चढताना. एवढं थंडी किती डिग्री सेल्सिअस असेल आता? ऑलमोस्ट 5-6 असेल त्याच्यापेक्षा पण कमी. एकदा चेक कर ना मोबाईलमध्ये. एवढा गार, इतकं गार, असा हात सुन्न पडलेत आमचे. आणि त्या रेलिंगवर बाबा भाई साहेब असे भाई साहेब असे बोलतात तुम्ही कचून लागलेत. आणि असा बघा इथून व्ह्यू दिसेल नाही दिसेल आय डोंट नो. भाई साहेब बघा, भाई साहेब 400 फूट आम्ही कॉन्कर केलं. आणि वाट बघतो आम्ही सनराईजची. मग अशी सनसेट बोललो. सनराईजची वाट बघतोय आमची. आय डोंट नो ट्रिप सेट 16 भाई 16 वाढेल अजून मला वाटतं. तरी 16 पण भरपूर आहे. तुम्हाला वाटतं 12 आहे ग्रुप इथे, 16 काहीच नाही. 16मुळे काही नाही, पण 12मुळे जास्त वाट लागते. तर तुम्हाला एक सजेशन आहे, वीकेंड्समध्ये येऊ नका जे आम्ही चुकी करू. वीकडेमध्ये या आणि जितकं लवकर याल तितकं चांगलं, कारण की खूप गर्दी असते. जागा भेटेल तुम्हाला बसायला, मस्त व्ह्यू भेटेल. आणि जितकं लवकर चढता येईल तितकं लवकर चढा. आता आम्ही किती वाजता सव्वा दोनला चालू केलं, 4:30ला पोचलो. म्हणजे ऑलमोस्ट 2 तास 15 मिनिटं आम्ही चाललो ना. 2 तासात चाललो भेंडी, 2 तासात पोचलो भाई. आपण खूप लवकर चढलो. 2 तास 15 मिनिटं खाऊ आहे काय? 500-400 फूट चालणं भाई. जिमचा काहीतरी असर आहे माझा. मी जिम चालू आहे. मी तर जिम पण नाही काय. मला वाटतं तू कमी टेस्टोस्टेरॉन घालवतो म्हणून. समझ रहे हो ना? तुला कसं वाटतं बाय द वे? भारी वाटतंय, खूप मजा आली. 2 तासात चढलो, याचा फार आनंद झालाय. शाबाश बेटा. बाय द वे तू डोक्याची टॉर्च काढू शकतोस आता. गजब बेइज्जती है भाई साहब बघा इथे आपल्या इथे बाजूला पेंग्विन बसले. पेंग्विन सगळी गारटलेत सगळे आपले. चहाचा आस्वाद घेताना आम्ही 500-400 फूटवर कळसुबाईच्या शिखरावर. अभी मजा आएगा ना भिडो. एवढा गरम चहा आहे तरी हाताला काय फील होत नाही गरमीची. टेस्ट बघूयात चहाची. ही पाणी साखरेचं पाणी पितोय भेंडी, चहा कमी. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. भेंडी परत मला वर्कआउट करा. परत आपण धावत जाऊ. हा भाई साहब ठीक आहे. गरम सूप पिल्यागत पितोय मी. जाऊ दे, काय करू शकतात. काही 20 रुपयाचा चहा आहे, तुम्ही चुकून सुद्धा पिऊ नका. गाईज अपडेट, थोड्या वेळात आता उजेड होईल. आणि आताचा सिनारिओ असा आहे, भरपूर गर्दी वाढली. भरपूर घोषणा होत्या तिथे. हा ते आणि आपल्यासोबत ही दोन लोक जोडलेत. कानिकुची गावा म्हणजे काय आता हे आम्ही असं कोरियनवाला चालू केलं. कानिकुची गावा. हिचं नाव दीपाली, हिचं नाव दीपक. सॉरी ह्याचं गजब बेइज्जती है.
हा माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. 4 नाही यार, 8 वर्षाने. हे नाही. तुझं जन्म काय? माझं विचारलं. हा तुझंच म्हटलं. 6-7-2000 2000चा मोठा. आणि 19-7 काय 19-7 की 19-8 ही मोठी आहे की मोठा आहे? मोठी आहे. What? Bro, what are you talking about, man? आय मीन सॉरी, तू ही मोठी की तू मोठा असं बोलायचं जरा. छोटा ही मोठी आहे. 2 hours later. आता मला एक गोष्ट कळली. एक मुलगा बोला स्पायडर वुमन, मग त्यावर मला कळलं आता जी सिच्युएशन होते त्या लोकी पोरी लग्न करतात, लग्न झाल्यानंतर प्रेमीसोबत हे करतात, वापर रिपेअर करतात, म्हणजे जे लग्न करतात त्याला जाळ्यात फसवतात, स्वतःच्या एलिमनी घेतात. पैसा ही पैसा होगा. मग त्यांना त्या बायकांना नाव काय ठेवायचं? काय होऊ शकतो नाव सांग? स्पायडर वुमन. स्पायडर वुमन. ते मरना है क्या भोसड़ी के? मरना तेरे को डर नहीं लगता? त्यांच्या स्पायडरच्या जाळ्यात फसवतात आणि बिचाऱ्या त्या गरीब पोराच्या एलिमनी घेतात, है ना? गहन गुढ ज्ञान देतोय, घ्या सर्वांनी. हे साप. म्हणून पोरं आता लग्न करायचे घाबरायला लागलेत. म्हणजे मी पण आहे त्यातलं, म्हणून मला आणि लग्न मी नाही पण आहे. करायचं. अजून नाही झालेलं. तुमच्याकडे कोणी चांगली स्थळ असतील तळ बिळ पाठवून द्या. ह्याच्यासाठी पहिलं ओ भाई, मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं, ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक हो रहा है. चल आलोय आम्ही गाईस. आम्ही मस्त आता गावात पोचलोय पायथ्याशी. आता हे काय हे? अच्छा तुझी नाही. तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. मला वेगळं वाटलं. मला काय वाटलं ते का हां ते काय नाही आहे. बट आता आम्ही पायथ्याशी पोचलो आणि थोड्या वेळात आम्ही फ्रेशन अप होऊ, जेवू आणि निघू आमचा परतीचा प्रवास. आणि सांगायला गेलं कळसूबाईच्या ट्रेकबद्दल खूप थ्रिलिंग, चिलिंग आणि थकविंग वाली होती. एन्जॉय होतं खूप केलं. नवीन फ्रेंड्स भेटले, नवीन ओळख झाल्या, त्यांच्याशी मस्ती केली, खूप काय बोलणं झालं, खूप कॉन्टॅक्टमध्ये राहतील ना. येस. नेक्स्ट ट्रेक बघू आम्ही. ट्रेक परत जमले तर ट्राय करू, जसे वेळ भेटेल तसे. आणि भेटूयात गाईस. पुढचा अपडेट मी लवकर देईन. बाय. तो गाईज आम्ही आता जेवायला बसलो आहे. इकडे पण ब्लॉग चालू आहे बघा समोर. आणि आमने सामने ब्लॉगर्स बोलतात आहे. आमची फ्रेंड चालू आहे. आता आम्ही जेवून थोड्या वेळात परतीचा प्रवास करू. सो जेवायला उसळ आहे, बटाट्याची भाजी, डाळ भात, चपाती आणि पापड. कसं आहे जेवण? चांगलं आहे ना? खाल्लं काय तरी घास खाल्ला का? आहे चपातीत मोड. तुला कसं वाटतं? चला